पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। निदा खानचे वकील राहुल कासलीवाल कोर्टामध्ये दाखल झाले। थोड्याच वेळात निदा खानच्या अटकपूर्व जामिनाच्या संदर्भात कोर्टामध्ये सुनावणी आहे। निदा खान टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरणातील संशयित आरोपी आहे। निदा खानवर संशयितांची पाठराखण केल्यासह धार्मिक भावना दुखावण्याची देखील तक्रार आहे। तर आता कोर्ट कशा पद्धतीचा निकाल देतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। थोड्याच वेळात निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। महेश महाले आमचे प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट पोहोचवतात। महेश, शुभम, अगदी खरं, टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतर प्रकरण घडलेलं होतं। यामधली संशयित आरोपी निदा खान हिच्या अटकपूर्व जामिनावर आता नाशिक रोडच्या न्यायालयामध्ये सुनावणी होत आहे। मात्र ही सुनावणी जी आहे ती इन कॅमेरा जे आहे ते चालणार आहे, कारण प्रकरण हे संवेदनशील असल्याने इन कॅमेरा सुनावणीला जी आहे ती सुरुवात झालेली। निदा खान ही टीसीएस कंपनीतील संशयित आरोपी आहे। तिने खरं तर जे टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरण घडलेलं होतं त्या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्यांची सगळ्यांची पाठराखण केलेली होती। त्याचप्रमाणे तिच्याकडे तक्रार आलेल्या असताना देखील तिने खरं तर संशयितांना मदत केलेली होती। त्यांची पाठराखण करून तिने देखील धर्मांतर प्रकरणासाठी दबाव आणण्याचा जो आरोप आहे तो तिच्यावर करण्यात आलेला आहे। याचबरोबर तिने इतकी गरोदर असल्याची देखील तिने माहिती दिलेली, त्यामुळे तिने अटकपूर्व जामिनासाठी नाशिक रोड न्यायालयामध्ये अर्ज केलेला आहे। त्यावर आता इन कॅमेरा सुनावणीला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे न्यायालय आता कोणाच्या बाजूने निकाल देतं, काय तिथे आर्ग्युमेंट होतो, युक्तिवाद कशा पद्धतीचं होतं, निदा खान हिला दिलासा मिळतो का नाही हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी महेश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।